एक धक्कादायक बातमी येते। लडाखच्या बटालिक भागात हिमस्खलनामुळे 5 जवान बर्फाच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेलेत। यापैकी तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले, तर 2 जवानांचा मृत्यू झाला असून एक जवान जखमी असून तो बेपत्ता असल्याची देखील माहिती कळते। प्रशांत कदम आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय अधिक माहिती मिळते? दीपक, कालची ही घटना आहे। लडाख जो भाग आहे जम्मू काश्मीर त्या ठिकाणी बटालिक सेक्टर मधली एक आर्मीची पोस्ट आहे। त्या ठिकाणी बर्फवृष्टी झाली आणि या बर्फवृष्टीमध्ये जवळपास 5 लष्कराचे जवान जे आहेत ते गाडले गेलेले आहेत। त्यातल्या तिघांना त्यांचे तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत आणि दोघांचा शोध अजूनही सुरू आहे। खरं तर गेल्या 2 दिवसापासून जम्मू काश्मीर मधलं सगळं वातावरण जे आहे ते अचानकपणे बदललेलं आहे। एप्रिल महिन्यामध्ये सहसा या ठिकाणी बर्फवृष्टी होत नसते, मात्र अचानकपणे बर्फवृष्टी झाल्यानं हे बर्फाचे कडे कोसळण्याची घटना झालेली आहे। अशा पद्धतीच्या वॉर्निंग किंवा इशारे जे आहेत ते खरं तर वेधशाळेने दिलेले होते, मात्र त्याच्यानंतर ही घटना घडलेली आहे। बुधवारपासूनची जी आकडेवारी आहे जवळपास 90 मिलीमीटर बर्फ या ठिकाणी पडलेला आहे श्रीनगर भागामध्ये आणि त्यानंतर आर्मीच्या पोस्टवरती अशा पद्धतीने बर्फाचे कडे कोसळल्यानं घटना घडलेली आहे। अजूनही 2 जवानांचा शोध जो आहे तो सुरूच आहे। प्रशांत, ताजी माहिती घेत राहू। तुर्तास धन्यवाद।